सत्ताधाऱ्यांनी महादेवीला परत आणण्याचं केवळ आश्वासन देण्याऐवजी ती किती दिवसांमध्ये परत येणार हे ठोसपणे जनतेसमोर जाहीर करावं असं आव्हान विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिलंय। महादेवीला पुन्हा कोल्हापुरात आणण्यासाठी 2 लाख स्वाक्षरींचे अर्ज राष्ट्रपतींना पाठवण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते। नांदणीतील स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठातील महादेवी हत्तीणीला गुजरातमधील वनतारा पशुसंवर्धन केंद्रात नेण्यात आले। यानंतर विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी याला जोरदार विरोध केला। त्यांनी महादेवीला पुन्हा कोल्हापुरात आणण्यासाठी स्वाक्षरींची मोहीम सुरू केली होती। या मोहिमेत केवळ 48 तासात तब्बल 2 लाखांहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतलाय। नांदणी मठाचे महास्वामी यांच्या हस्ते या फॉर्मचं पूजन झाल्यानंतर आज दुपारी आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते रमणमळा इथल्या टपाल कार्यालयात हे सर्व अर्ज भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवण्यात आले। राष्ट्रपतींनी आता यामध्ये लक्ष घालून महादेवी हत्तीण परत यावी यासाठी हस्तक्षेप करावा अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली। दरम्यान शुक्रवारी वनताराचे सीईओ कोल्हापुरात आले होते। याची कल्पना विरोधी आमदारांना दिली नसल्यानं आमदार सतेज पाटील यांनी नाराजी व्यक्त केली। सत्ताधारी आमदार आणि खासदारांच्या सोबत वनताराच्या सीईओंसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली। विरोधी पक्ष म्हणून जनतेच्या भावना आम्ही सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय, त्यामुळे सत्ताधाऱ्यांनीच आता महादेवी हत्तीण परत आणण्यासाठी केवळ आश्वासनं न देता किती दिवसात हत्तीण परत येणार हे जाहीर करावं अशी मागणी त्यांनी केली। महामहिम राष्ट्रपतींच्याकडे पाठवायचं काम करतोय। आमची विनंती आहे की यामध्ये राष्ट्रपतींनी या लक्ष घालावं आणि यामध्ये तोडगा काढावा। काल सीईओ आलेले आम्हाला माहीत नाही, कारण की फक्त सत्ताधारी आमदार आणि सत्ताधारी पक्षाचे खासदार तिथं उपस्थित होते। त्यामुळे त्यांचं आणि सीईओंचं बोलणं काय झालं, ॲग्रीमेंटला पोचले का, सेटलमेंट झाली का, हे आम्हाला काही माहीत नाही। पालकमंत्र्यांचं स्टेटमेंट मी ऐकलं की कायदेशीर बाब आहे, ती कायदेशीर बाब होणार आहे अशा पद्धतीचं स्टेटमेंट आलं। तर मला वाटते आता सत्ताधारी पक्षाचे काल आमदार आणि खासदार त्यामध्ये होते, त्यांनी भूमिका जाहीर केली पाहिजे की किती दिवसात हत्ती परत येणार आहे। लोकभावना आम्ही पोचवायचं, विरोधी पक्ष म्हणून लोकभावना आम्ही पोचवायचं काम केलेलं आहे। आता सत्ताधारी म्हणून कधी येणार आहे ते त्यांनी जाहीर करावं। यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी उपमहापौर प्रकाश पाटील, माजी नगरसेवक राजेश लाटकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, बयाजी शेळके, युवराज गवळी, ईश्वर परमार, अर्जुन माने, अमर समर्थ, विनायक फाळके, राजू साबळे, दिग्विजय मगदूम, जय पटकारे, मोहन सालपे, शशिकांत पाटील, सर्जेराव साळोखे, सुरेश ढोणुक्षे, सुदर्शन खोत, विजय पाटील, सुनील पाटील, सचिन पाटील, अनिल पाटील, दीपक मगदूम, संजय पटकारे, सुकुमार जगनाडे, राजू वळिवडे, धुळकोंडा पाटील, शीतल खोत, रामगोंडा पाटील, कीर्ती मसुटे, अविनाश पाटील, संजय नाईक यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते आणि जैन बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते।